ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायली कुलदेवीच्या दर्शनासाठी आलेले असतात. तिथे पाऊल ठेवताच सायलीला तिच्या जुन्या आठवणी म्हणजेच लहानपणीच्या आठवणी सर्व आठवतात. ती ज्याप्रमाणे तिथे असणाऱ्या एका मावशीकडे लहानपणी जास्त भंडारा द्या, मला उधळायचा आहे असं हट्ट करायची, हे दृश्य तिच्यासमोर सर्व येतं. तर सायली अर्जुनला म्हणते, इथे एक लिंबाचं झाड होतं आणि त्याखाली एक छोट्या मावशी बसायच्या, ते आता नाहीत का असं म्हणतच असते. तर त्याच वेळेला वयस्कर ती मावशी आत्ता झालेली असते आणि ती तिथं आलेली असते. तर सायली नेहमीप्रमाणे तिथं जाते आणि भंडारा फुलं वगैरे घेते. तर अर्जुन ते ताट घेत असतो, पण सायली अर्जुनकडे हट्ट करून, नाही ते ताट मीच घेणार, मीच भंडारा सर्व उधळणार, हे हट्ट करत असते. आणि हे सर्व हट्ट ती मावशी पाहते आणि त्या मावशी सायलीला म्हणते, तू लहानपणी पण माझ्याकडे यायची का गं? तर सायली त्या मावशीला म्हणते, असं का म्हणत आहेत? तर मावशी त्या सायलीला म्हणतात, अगं लहानपणी पण माझ्याकडे अशीच मुलगी यायची आणि ती म्हणायची, हा भंडारा मला खूप जास्तीचा द्या, मला उधळायचा आहे. आणि आत्ता पण तू तशीच आहेस, आत्तासुद्धा तुझ्या नवऱ्याकडे हा हट्टा करत आहे. तू फक्त वयाने मोठी झाली आहे, पण तुझा बालिशपणा अजून पण तुझ्यामध्येच आहे. तर सायलीला आणि अर्जुनला त्या आजींचं बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर सायलीसुद्धा आजींना म्हणते, हो आजी, अजून पण तुम्हाला सर्व काही आठवतं. पण सायलीच्या या बोलण्याचा अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. कारण आता अर्जुन विचारात पडतो, ही गोष्ट तर तन्वीसोबत घडलेली होती, मग सायलीला कसं काय आठवू शकते? आता अर्जुनला खरंच पटलेले असते देवीच्या दारामध्ये की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तन्वी हीच माझी बायको आहे. अर्जुन ह्या तळाशी कशा प्रकारे जाणार आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य घरच्यांसमोर कशा प्रकारे आणणार, हे पाहण्यासाठी अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.